नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार करणार आहोत मिक्स कडधान्यांची उसळ आणि याच उसळपासून रस्सा भाजी। तर आजची आपली ही मस्त अशी रेसिपी असणार आहे। सर्व प्रकारचे कडधान्य वापरून मी ही उसळ केलेली आहे आणि नंतर त्याच उसळपासून भाजी तयार केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग पाहूया आपण मिक्स कडधान्यांची उसळ आणि त्याच उसळपासून तयार केलेली रस्सा भाजी। दिसायला जितकी भारी दिसत आहे तितकीच भन्नाट चवीची अशी ही मिक्स कडधान्यांची उसळ झालेली आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर अशी ही रस्सा भाजी सुद्धा तयार केलेली आहे। तर कशी केली हे आपण पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। वळूया आपण आपल्या या रेसिपीकडे। तर बघा, ही मिक्स कडधान्यांची उसळ तयार करण्यासाठी मोड आलेले मिक्स कडधान्य घेतलेले आहेत। तर यामध्ये दोन्ही प्रकारचे हरभरे, मूग, मटकी, चवळी आणि दोनही प्रकारचे वाटाणे थोडे थोडे घेतले होते आणि ते पूर्ण एक दिवस कोमट पाण्यामध्ये भिजवले। त्यानंतर रात्रभर सुती कापडामध्ये बांधून ठेवले आणि बघा किती सुंदर असे मोड आलेले। तर आता हे पदार्थ तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण हे कढईमध्ये 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। जर कुकरमध्ये शिजवायचे असतील तर एखाद्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जास्त शिट्ट्या जर आपण काढल्या तर हे सगळेच मऊ होऊन जातात आणि मग उसळ आणि भाजी व्यवस्थित होत नाही। तर बघा, हे शिजवत असतानाच यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची, म्हणजे यांना खूप छान रंग येईल आणि मीठ हळदीची चव या सर्व कडधान्यामध्ये मिसळून जाईल। तर आता आपल्याला हे 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। सुरुवातीला आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी कमी गॅस करून हे झाकून वाफवून घ्यायचे आणि बघा, जास्त इथं शिजू द्यायचे नाहीत, मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे। तर बघा, 5 ते 7 मिनिटानंतर पाणी सुद्धा भरपूर असं आटलेलं आहे आणि कडधान्य सुद्धा छान असे मऊ झालेले। तर आता आपण यापासून सुरुवातीला उसळ तयार करणार आहोत। आता गॅस बंद करून घ्यायचं आणि हे जे कडधान्य आपण शिजवून घेतलेत ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचेत, म्हणजे यामधील उरलेलं सर्व पाणी निथळून जाईल। चला आता आपण उसळची फोडणी तयार करू। तर बघा, उसळीसाठी फोडणी तयार करायची आहे। तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले। तेल चांगलं कडक झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली, सोबतच थोडेसे शेंगदाणे घातलेत। तर कच्चे शेंगदाणे असल्यामुळे आपल्याला हे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचेत, म्हणजे यांना खूप छान अशी चव येईल आणि कचवटपणा लागणार नाही। त्यासोबतच आता आपण इथं घालणार आहोत बारीक कापून घेतलेला एक कांदा। तर बारीक एकदम कापून घ्यायचा नाही, थोडासा मोठा राहिला कांदा तरी काही होत नाही। सोबतच बारीक कापून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। 2 ते 4 मिरच्या इथं मी बारीक कापून घेतलेल्या आहेत। आता हे चांगलं आपण सोनेरी रंगावर भाजून घेऊया। आता कांदा छानपैकी असा भाजून तयार होत आहे। त्यामध्येच आपण घालणार आहोत थोडीशी लसणची पेस्ट। लसणामुळे कोणत्याही भाजीला, उसळला खूप छान अशी चव येते आणि आता आपण हा लसण खुडून सुद्धा इथं घालू शकतो, पण मी इथं पेस्टच घातली। तो चांगला भाजून घेऊ। त्यानंतर इथं मी एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे। तर आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि बघा, आता इथं टोमॅटो सुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे। आता आपण जे वाफवून घेतलेले कडधान्य होते ते सर्वच या कढईमध्ये घातलेले आहेत। तर बघा, मी इथं पूर्ण कडधान्य घातलेले आहेत। आता तुम्ही म्हणत असताल की भाजी सुद्धा करायची, पण हो, भाजीही करायची आहे, पण ती सुद्धा याचपासून तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कशी केली ते तुम्हाला समजेल। आता आपण कडधान्य शिजवत असताना थोडंसं मीठ घातलं होतं, पण तेवढं काय बस होत नाही, म्हणून आता मी थोडंसं चवीनुसार अजून थोडं मीठ घातलेलं आहे। त्यामध्येच आता 1 चमचा लाल चटणी घातलेली। तर चटणी तुम्ही इथं नाही घातली तरी चालते, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यांना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त अशी उसळ छान इथं तयार होत आहे। खूप छान असा रंग आलेला आहे, कलरफुल अशी उसळ आपली इथं दिसत आहे आणि एकदम भारी अशी ही चमचमीत मिक्स कडधान्यांची उसळ आता बघा आपली छान अशी तयार झालेली, मस्त मोकळी सुटसुटीत अशी उसळ झाली। आता आपण यामधील 2 प्लेट उसळ बाजूला काढून घेणार आहोत आणि 1 प्लेट उसळ अशीच कढईमध्ये ठेवून देणार आहोत। आता यामध्येच आपण घालणार आहोत 1 चमचा बेडगी मिरची पावडर, त्यासोबतच अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा काळा मसाला। तर एवढं साहित्य घातल्यामुळं किंवा आपण जी रस्सा भाजी तयार करत आहोत ती खूपच छान आणि चमचमीत होणार आहे। त्यासोबतच आपण घालणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। आता पातळ भाजी करायची म्हटल्यावर थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। आता हे सर्व जिन्नस अर्धा मिनिट आपण एकजीव करून घेऊया आणि यामध्येच आपण आता रस्सा तयार होण्यासाठी 1 ग्लास पाणी घालणार आहोत, कारण कडधान्य हे अगोदरच शिजलेले आहेत
आणि जास्त अजून आपल्याला शिजवायचे नाही. तर ही कडधान्यांची भाजी आपल्याला थोडीशी पातळ करायची म्हणजे रस्सा भाजी, त्यामुळेच आपण एवढंसं पाणी घातलेलं आहे. तर जास्त पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, पण एवढ्याशा मिश्रणासाठी एवढं पाणी बस झालेलं आहे. आता आपण ही छान अशी शिजवून घ्यायची. तर एक 5 मिनिटांसाठी जरी आपण ही भाजी शिजवून घेतली तरी भन्नाट अशा चवीची ही कडधान्यांची भाजी तयार होते. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एक 2 मिनिटांसाठी आपण कमी गॅस करून एक वाफ काढून घेऊ म्हणजे तरी येईल. तर बघा, झाकून ठेवल्यामुळे भाजीला खूप मस्त अशी तरी आलेली आहे आणि भाजीसुद्धा खूपच छान अशी तयार झालेली. तर जशी दिसत आहे त्याहीपेक्षा भन्नाट चवीची ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. रस्सासुद्धा असा थोडासा दाटसर झालेला आहे. तर हे दोनही पदार्थ तयार करण्याचं कारण एवढंच की ज्यांना उसळ खावी वाटते त्यांनी उसळ, आणि ज्यांना असं कोरडं कोरडं खायला आवडत नाही, पोळीसोबत भाकरीसोबत पातळ भाजी खायला आवडते, त्यांच्यासाठी कडधान्यांचीच भाजी आपण अशा पद्धतीने तयार करू शकतो. आणि बघा उसळ कसली भन्नाट अशी दिसत आहे, एकदम मस्त चमचमीत अशी उसळ तयार झालेली आहे. सोबतच ठेवूया एक ओला कांदा. अशा पद्धतीने जर आपण कडधान्यांची उसळ किंवा भाजी किंवा थालीपीठ वगैरे करून खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि या निमित्ताने तरी आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य जातील. तर आपण आज पाहिलेले दोनही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लवकरात लवकर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.